हेलो बच्चों, आज मैं लेकर आया हूँ सबसे प्यारा और सबसे अच्छा टॉपिक ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ऑफ डेरिवेटिव्स। तो चलिए पढ़ना स्टार्ट करते हैं। इससे पहले आप हमारे चॅनल को सबस्क्राईब कीजिए। तर मित्रांनो, आज आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ डेरिवेटिव्ह पाहणार आहोत। सर्वात सिंपल आणि सर्वात सोपे म्हणजे हे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे। फक्त एक बार समजायला उशीर आहे फक्त बस। तर चला तर मग आपण सुरू करूया। तर पहिला फंक्शन आहे पहा, y = sin x। काय आहे? y = sin f of x। जर डेरिव्हेटिव्ह काढायचे असेल तर dy/dx काय येते तर cos f of x। काहीच नाही, sin f of x ची डेरिव्हेटिव्ह काढा म्हणलं तर एवढंच करायचं की cos f of x। आणि डेरिव्हेटिव्ह कशाची काढायची? f of x ची। तर जे काय असेल ते थीटा असेल x असेल तर x ची डेरिव्हेटिव्ह काय ते परत 1 येते, म्हणजे काय लिहायची गरज नाही, म्हणजे cos f of x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ f of x। एवढं ध्यान ठेवा। तर y = जर cos f of x जर असेल तर त्याची जर डेरिव्हेटिव्ह काढायचं असेल तर dy/dx काय करायचं तर -sin f of x -sin f of x काढायचं। तर आपण हे लक्षात कसं ठेवायचं पहा। तर बघा cos आणि sin। आता पहा साइनचं काय ते cos येते। तर बघा डेरिव्हेटिव्ह ध्यानात कशी ठेवायची सोपी आहे बघा। तर बघा साइन घेतल्यानं काय येणार आहे, परंतु कॉस म्हणजे मायनस आणि कॉस बघा स आले शेवटला, म्हणजे कॉस काय असेल मायनस असेल, साइन काय असेल काही स बी येणार आहे पॉझिटिव्ह व बी येणार आहे त्याच्यामुळं पॉझिटिव्ह असेल। सोपं आहे। तर पहा आपण पहिलं उदाहरण घेऊ तर पहिल्यापासून सुरू करूता। तर पहिलं आहे की sin x डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x जर म्हणलं तर आपण काय काढायचं सिम्पली फंक्शन मानायचं काय y = sin x। हे जर आपण फंक्शन मानलो त्याला काय करायचं सिम्पली डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x। कारण का x मध्ये फंक्शन आहे तर dy/dx काय येते तर आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ कशाची काढायचं आहे आपल्याला sin x ची काढायचं आहे। तर dy/dx sin x ची काय डेरिव्हेटिव्ह cos x गुणिले डेरिव्हेटिव्ह कशाची काढायची आहे आपल्याला f of x म्हणजे इथं काय x आहे। तर dy/dx dx काय कॅन्सल होतात किंवा x ची डेरिव्हेटिव्ह काय ते सिम्पली 1 येते, त्याच्यामुळं cos x गुणिले 1 काढल्या तर मग dy/dx cos x × 1 काय असेल, कोणत्याही संख्येला जर 1 न गुणल्या असत्या त्याचा गुणाकार सिम्पली काय असतो 1 येतो। झालं, हे सिम्पली आहे। तर दुसरं आहे काय आपण cos x सिम्पली आपण y = काय मानायचं y = cos x सिम्पली डिफरन्शिएट करायचं नंतर कशाच्या x मध्ये, कारण का f of x काय आहे ते x आहे म्हणूनच dy/dx तर d/dx म्हणजे डेरिव्हेटिव्ह कशाची काढायचं आपल्याला cos x ची काढायची। कशाची cos x ची। तर dy/dx सिम्पली माहीत आहे आपल्याला cos x ची डेरिव्हेटिव्ह काय आहे तर -sin x आहे, पहिल्या वरच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले आहे। तर डेरिव्हेटिव्ह ऑफ कशाची x ची, परत डेरिव्हेटिव्ह x ची काय येते 1 येते, 1 न sin x ला गुणल्यानं काय फरक पडेल का नाही, त्याच्यामुळे dy/dx काय आला आहे sin x। सिम्पल आहे पहा। फक्त तुम्हाला कन्फ्यूज कशात येते फक्त f of x मध्ये जर कोणता दुसरा आला तर ते कसं घ्यायचं, तर आपण इथं 3-4 प्रॉब्लेम सोडून पाहणार आहोत। तर पहा तुम्ही पण ट्राय करत जा आणि सबस्क्राईब करा विसरू नका। तर बघा प्रॉब्लेम घ्या एक, तर तिसऱ्या उदाहरणामध्ये प्रॉब्लेम घेऊत आपण काय घेऊ sin 5x + 9 काही पण घेऊ शकता आपण। तर y = काय म्हणायचं sin 5x + 9 लगेच डिफरन्शिएट करायचं कशाच्या स्वरूपात विथ रिस्पेक्ट टू x। पहा तुम्हाला जर येत असेल तर व्हिडिओला पॉज करायचं आणि करून पाहायचं, नंतर व्हिडिओ बघायचं बरोबर आले का, म्हणजे तुम्हाला पण चांगली प्रॅक्टिस होते। तर मग काय करायचं तर बघा dy/dx डेरिव्हेटिव्ह कशाची sin of 5x + 9। आता इथे एक छोटा ब्रॅकेट आला म्हणून इथं स्क्वेअर ब्रॅकेट करूया आपण। तर पहा dy/dx जर घेतला आता sin x ची डेरिव्हेटिव्ह काय आहे sin x म्हणजे साइन जे f of x, आता इथे f of x काय आहे साइनच्या ज्या गुणाकारात साइनमध्ये जे काही फंक्शन असेल थीटा जे काय असेल त्याचा अँगल ते पुरा f of x आहे इथे। f of x sin f of x ची डेरिव्हेटिव्ह काय आहे cos f of x cos f of x म्हणजे 5x + 9 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कशाची f of x म्हणजेच कोण
5x+9. तर पहा आता dy भागिले dx. आता पहा कॉस एफ ऑफ एक्स म्हणजे कॉस 5x+9 जसं तसं. आता पहा डेरिव्हेटिव्ह कशाची काढायची आपल्याला. आता गुणाकारात आहेत ना, गुणाकारा असल्यामुळे आपण याला स्क्वेअर ब्रॅकेट करून इकडे आधी याची डेरिव्हेटिव्ह काढून घेऊया आपण. तर डेरिव्हेटिव्ह कशाची काढायची, तर पहिलं स्टार्टला आपण 5xची डेरिव्हेटिव्ह काढायची, प्लसचं चिन्ह असल्यामुळं प्लस. नंतर डेरिव्हेटिव्ह कशाची काढायची, 9ची काढायची गरज नसेल 9ची, कारण काही कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह सिम्पली काय येते 0च येते. तर काय येते मग dy भागिले dx काय येते पहा आता एफ ऑफ एक्सला इसरून टाकायचं नाही हो का. तर काय ते 5x+9. आता गुणाकारात याची डेरिव्हेटिव्ह काय येते आपण इथंच काढून बघायचं. 5xची डेरिव्हेटिव्ह काय येते बघ, nचा पॉवर एखाद्या एक्सचा पॉवर जर n असेल तर n काय ते खाली येते. म्हणजे n म्हणजे किती आहे इथं काय नाही म्हणजे 1 आहे. तर 5 1 5, 5 गुणिले x म्हणजे 5x. तर n-1 म्हणजे 5 म्हणजे n-1 म्हणजे किती, n म्हणजे 1 - 1 गेलं 0. तर 0 एक्सचा पॉवर 0 म्हणजे काय 1. कोणत्या संख्येचा पॉवर 0 असेल तर 1 येते. म्हणजे 5 1 5 काय आलं मग याचे गुणाकार 5. याला ब्रॅकेटमध्येच ठेवत प्लस 9ची डेरिव्हेटिव्ह काय येते कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह 0 येते. सिम्पली लिहायचं आता नंतर इक्वल टू मध्ये लिहूया आपण. काय लिहू तर 5 + 5 किती 5. 5 गुणाकारात आहे त्याच्यामुळे आपण 5 समोर लिहता गुणिले डॉट द्यायची गरज नाही कारण का डॉट वाटते. तर 5 cos 5x+9 झाली dy भागिले dx. सिंपल आहे पहा, करून बघत जा. पहा जेवढे फंक्शन झाले त्या फंक्शनवर आपण घेणार आहोतच, परंतु तुम्ही जर ट्राय केला असेल तर तुम्हाला खूप इझी जाईल. तर पहा अशाच प्रकारचे तुम्ही जे आत्ताचं झाला तर साईनचा झाला तर आपण कॉसचं करून पाहायचं. तर कॉसचं करून पाहण्यासाठी मी सांगत आहे, किंवा तुम्हाला सिम्पली ध्यान जर नसेल तर तुम्ही आत्ताच लगेच करा. तर आपण तिसरं उदाहरण म्हणजे चौथं उदाहरण जर घेणार आहोत, ते उदाहरण आहे काय cos e⁻x. कॉसचा e⁻x घेणार आहोत आपण. तर पहा कॉसचा e⁻x तुम्ही साईनचं करून पहा, मी कॉसचा सांगत आहे येते 100%. तर काय तर मानायचं y = cos of e⁻x. तर डायरेक्ट डिफरन्शिएट करायचं कशाच्या स्वरूपात विथ रिस्पेक्ट टू x, कारण काय एक्समध्ये दिले आहे म्हणूनच dy भागिले dx काय असते पहा. कशाची डेरिव्हेटिव्ह काढायचं आपल्याला cos e⁻x. तर पहा dy भागिले dx द cos e⁻x ची डेरिव्हेटिव्ह काय येते तर cos e⁻x म्हणजे काय, हा कॉसचा जे अँगल आहे ते पुरा म्हणजे याचा f ऑफ x आहे. तर cos f ऑफ x ची डेरिव्हेटिव्ह काय आहे आपल्याला माहीतच आहे. cos f ऑफ x ची डेरिव्हेटिव्ह काय येते मायनस cos मायनस म्हणजे मायनस साइन f ऑफ x. f ऑफ x कोण आहे इथं e⁻x आहे. नंतर डेरिव्हेटिव्ह कशाची काढायची आपल्याला f ऑफ x ची. f ऑफ x म्हणजे कशाची e⁻x ची. तर dy भागिले dx काय ते मायनस साइन f ऑफ x ला साइन f ऑफ x. डेरिव्हेटिव्ह e⁻x ची डेरिव्हेटिव्ह काय येते e⁻x येते. नंतर डेरिव्हेटिव्ह जेवढे निघतात तेवढं काढत जायचं. नंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ कशाची एक्सची परत लिहायची गरज नाही, परंतु प्रॅक्टिस व्हाय म्हणून मी लिहून देत आहे. एक्सची डेरिव्हेटिव्ह काय ते परत 1च येते, काय लिहायची गरज नाही. म्हणूनच dy भागिले dx काय असते पहा मायनस साइन ऑफ e⁻x इंटू e⁻x. करेक्ट उत्तर आहे. किंवा आपण याला अरेंजमेंट चांगली करून लिहितो म्हणलं तर कास लिहायचं गुणाकार असल्यानं काही फरक पडत नाही, मोहरी लिहायचं मायनस e⁻x साइन ऑफ e⁻x असं सुद्धा लिहिल्यावर चालते. तुम्ही 100% करून पाहणे. काय साइन ऑफ e⁻x करून पहा, जमून जाईल हो का. तर पहा पाचवा आहे की साइन ऑफ लॉग x. सिंपल आहे, डायरेक्ट करायचं काय नाही. असं y मानायचं फंक्शन साइन ऑफ लॉग x. तुम्ही करून पहा, पॉज करून पाहू शकता, नंतर व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला अनेक चांगलं होईल. तर डायरेक्ट डिफरन्शिएट करायचं कशाच्या स्वरूपात विथ रिस्पेक्ट टू x. dy भागिले dx = काय असेल मग साइन ऑफ
लॉग एक्स. तर पहा dy भागिले dx इज इक्वल टू साईन लॉग एक्सचे डेरिव्हेटिव्ह काय येते. साईन म्हणजे काय प्लस असेल राईट. तर म्हणजे साईन लॉग एक्सचे काय येते कॉस ऑफ लॉग एक्स. साईन एफ ऑफ एक्सचे डेरिव्हेटिव्ह काय येते कॉस एफ ऑफ एक्स. गुणाकारात गुणिले डेरिव्हेटिव्ह ऑफ कशाची एफ ऑफ एक्सची म्हणजेच लॉग एक्सचे डेरिव्हेटिव्ह. तर dy भागिले dx इज इक्वल टू काय असेल मग कॉस ऑफ लॉग एक्सला कॉस ऑफ लॉग एक्सच असेल. तर लॉग एक्सची डेरिव्हेटिव्ह काय ते 1/x. म्हणजे पहा लॉग एक्सची डेरिव्हेटिव्ह काय ते 1/x. कारण का तुम्ही हे मागचे व्हिडिओ पाहिल्याशिवाय हे व्हिडिओ पाहायचं नाही, कारण का काहीच ढेकळं समजत नाही. त्यामुळं आधी सर्व पहिल्या पार्टपासून व्हिडिओ पाहत जा, म्हणजे हे खूप इझी जाईल बरं का. हो का. तर पहा तर मग कॉस ऑफ लॉग एक्सला कॉस ऑफ लॉग एक्स इंटू 1/x ची डेरिव्हेटिव्ह काय म्हणजे लॉग एक्सची डेरिव्हेटिव्ह काय ते. जर लॉग एफ ऑफ एक्सची डेरिव्हेटिव्ह काय असेल लॉग एफ ऑफ एक्स तर असेल एफ ऑफ एक्स म्हणजे इथं कोण आहे याच्यासाठी एक्स आहे. तर लॉग एफ ऑफ एक्सची डेरिव्हेटिव्ह काय ते 1/f ऑफ एक्स. एफ ऑफ एक्स म्हणजे 1 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स म्हणजे एक्सची डेरिव्हेटिव्ह काय ते परत 1 येते. लिहायची गरज नाही. dy भागिले dx सिम्पली असंच ठेवायला जमते. हे गुणाकारात असल्यामुळं ॲडजस्टमेंट आपण अशी करूया की कॉस ऑफ लॉग एक्स भागिले एक्स. एवढं साधं एवढं सिंपल आहेत गणित तुम्ही विचारसुद्धा करू शकत नाही. परंतु सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पहा 6वा फंक्शन आहे साइन ऑफ ए रेस टू एक्स. किती सोपं आहे बघा. y इज इक्वल टू काय लिहायचं आपण साइन ऑफ ए रेस टू एक्स. परत आपण याला डिफरन्शिएट करायचं कशाच्या स्वरूपामध्ये एक्समध्ये. तर dy भागिले dx काय असेल बघा. तर डी भागिले dx काय असेल साइन ऑफ ए रेस टू एक्स. तर dy भागिले dx काय येईल तर साइन ए रेस टू एक्सचे डेरिव्हेटिव्ह काय येते म्हणजे साइन एफ ऑफ एक्सचे डेरिव्हेटिव्ह काय येते कॉस एफ ऑफ एक्स. म्हणजे एफ ऑफ एक्स म्हणजे ए रेस टू एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. तर dy भागिले dx काय असेल पहा. आता बघा कॉस ए रेस टू एक्सला कॉस ए रेस टू एक्स राईट. तर बघा ए रेस टू एक्सची डेरिव्हेटिव्ह काय आहे आपण पहिल्या पार्टमध्ये शिकलो आहोत. म्हणजे पहिल्या काय दुसऱ्या पार्टमध्ये शिकलो आहोत ते व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला समजून जाईल. तर कॉस ए रेस टू एक्सची डेरिव्हेटिव्ह काय आहे ते याची डेरिव्हेटिव्ह काय गुणाकारात असल्यामुळे आपण स्क्वेअर ब्रॅकेट करू. ए रेस टू एक्सला कॉस ए रेस टू एक्सची डेरिव्हेटिव्ह काय ते ए रेस टू एक्स इंटू लॉग ए इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स म्हणजे एक्स. तर एक्सची डेरिव्हेटिव्ह काय ते परत 1 ते लिहायची गरज नाही. तर dy भागिले dx. तर आपण याला अरेंजमेंट करून लिहू. प्रत्येक टर्म गुणाकारात आहे ना त्यामुळे अरेंजमेंट केल्यानं काय फरक पडत नाही. त्यामुळे कसं लिहित आपण तर ए रेस टू एक्स इंटू लॉग ए इंटू कॉस ऑफ ए रेस टू एक्स. पहा किती सोपं आहे. एवढं सोपं कोणतंच गणित नसेल फक्त डू प्रॅक्टिस. पहा साइन ए रेस टू एक्स झालं तुम्ही कॉस करून पाहाच 100% जमून जाईल. तर 7वं उदाहरण आहे सर्वात साधं आणि सिंपल म्हणले आपण ते. तर काय आहे कॉस ऑफ साइन एक्स. अरे बापरे परेशान होत असेल नाही तर काय आलं म्हणायचं काहीच नाही डायरेक्ट सोपं आहे. कॉस ऑफ साइन एक्स y इज इक्वल टू फंक्शन म्हणायचं कॉस ऑफ साइन एक्स 3 बार झाले का डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर dy भागिले dx काय असेल तर dy भागिले dx. आता पहा कॉस साइन एक्सची डेरिव्हेटिव्ह काय ते पहा. कॉस साइन एक्स म्हणजे याची दोघाची एकदा डेरिव्हेटिव्ह काढायची नाही. तर काय कॉससाठी एफ ऑफ एक्स कोण आहे याचा जे अँगल जो आहे ते साइन एक्स आहे म्हणजे कॉसचा एफ ऑफ एक्स साइन एक्स आहे. तर कॉस एफ ऑफ एक्सची डेरिव्हेटिव्ह काय ते कॉस म्हणजे मायनस. तर मायनस साइन एफ ऑफ एक्स. एफ ऑफ एक्स म्हणजे कोण आहे इथं साइनच आहे राईट. इंटू डेरिव्हेटिव्ह कोणाची घ्यायचं एफ ऑफ एक्स. एफ ऑफ एक्स म्हणजे कोण आहे इथं साइन एक्सच आहे परत राईट. तर dy भागिले dx. आता पहा तर साइन एक्स आता पहा मायनस साइन एक्सला मायनस साइन एफ ऑफ एक्सला मायनस साइन एफ ऑफ एक्स राईट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्सची डेरिव्हेटिव्ह काय येते परत पहा साइन एक्सची डेरिव्हेटिव्ह काय येते तर साइन एक्सची डेरिव्हेटिव्ह येते कॉस एक्स. काय ते कॉस एक्स मायनस नसून प्लस कॉस एक्स येते इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कशाची एफ ऑफ एक्स म्हणजे इथं एक्स आहे एक्सची डेरिव्हेटिव्ह परत 1 होते लिहायची गरज नाही.
तर म्हणूनच dy भागिले dx काय येते बघा, कॉसला आपण समोर घेऊया, तर मायनस कॉस एक्स इंटू साइन ऑफ साइन एक्स. एव्हरीथिंग इज इझी. मी डिस्क्रिप्शनमध्ये लिहिले बघा, एव्हरीथिंग इज इझी व्हेन यू आर बिझी. तर कशामध्ये तुम्ही बिझी असाल, प्रॉब्लेम सोडण्यामध्ये. तर प्रत्येक सोपा असेल गोष्ट पहा. तर पहा शेवटचे 2 उदाहरण सोडतो मी, टाईम कमी आहे. 8वा आहे कॉस ऑफ एक्स स्क्वेअर -1. तुम्ही करून पहा, कारण का सोपा आहे, जमून जाईल. कॉस एक्सची डेरिव्हेटिव्ह काय करायचं, साईन एफ ऑफ एक्स म्हणजे साईन एक्सचा वर्ग -1 करायचं. त्याची डेरिव्हेटिव्ह काढायची कशाची, आता नंतर याची एक्सचा वर्ग -1ची. तर एक्सच्या वर्गाची डेरिव्हेटिव्ह काय ते 2x येते, मायनसला मायनस द्यायचं आणि 1ची डेरिव्हेटिव्ह काय ते 0 येते, म्हणजे 2x येते. म्हणजे 2x काय ते 2x म्हणजे -2x साइन एक्स किंवा मायनस साइन एक्स इंटू 2x एवढी याची डेरिव्हेटिव्ह. हे करून पाहणे. तर मी शेवटचं एक सिम्पली सांगून जातो, किंवा ह्याचं करून दाखवा मग. नाही, मी करून दाखवणार नाही, कारण का तुम्ही आता 12वीला आहे, तुम्हाला जमून जाते. येणार गेलं तर मला सांगा कमेंटमध्ये, मी करून दाखवतो तुम्हाला. तर हे आता दुसरं एक उदाहरण तुम्ही घ्या, तुम्ही हे पण करून बघा. तर हे उदाहरण आहे काय आहे, तर साइन ऑफ लॉग ऑफ कॉस एक्स आहे. पहा डेरिव्हेटिव्ह काढणं सोपं आहे. काय करायचं, साईनचा एफ ऑफ एक्स म्हणजे एवढा एफ ऑफ एक्स आहे. साईन एफ ऑफ एक्सची डेरिव्हेटिव्ह काय ते कॉस एफ ऑफ एक्स येते. तर कॉस एफ ऑफ एक्स एवढे लिहायचं. नंतर डेरिव्हेटिव्ह कशाच लिहायची, लॉग ऑफ कॉस एक्सची लिहायची. लॉग ऑफ कॉस एक्सची डेरिव्हेटिव्ह कशी लिहायचं, तर लॉग एफ ऑफ एक्सची डेरिव्हेटिव्ह काय येते, 1 एफ ऑफ एक्स म्हणजे 1 कॉस एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्सची काय येते मायनस साइन एक्स. अरेंजमेंट करून लिहायचं, काय नाही, सोपं आहे, थोडं मोठं होते, दुसरं काय नाही. तर मी सिम्पली काय देत आहे, तर असं तुम्ही करून बघा. साइन ऑफ एक्सचा वर्ग प्लस 5x कॉस ऑफ साइन 5x आणि शेवटचा म्हणजे साइन ऑफ रूट एक्स कॉस ऑफ रूट एक्स. सिम्पली पहा, मी 14 उदाहरण तुम्हाला सांगत आहे. तर पहा, y इज इक्वल टू साइन ऑफ एफ ऑफ एक्स म्हणजेच काय, कॉस ऑफ ई रेस टू एक्स. परत डिफरन्शिएट करायचं कशाच्या स्वरूपात, कॉसच्या स्वरूपात. कशा नाही, तर एक्स शेवटी फंक्शन कोणता आहे, एक्स आहे. ह्याचा अँगल कोणता आहे, एवढा आहे. एवढ्यामध्ये याचा अँगल कोण आहे, हे आहे. याचा जर फंक्शन असेल तर एक्स आहे. तर dy भागिले dx काय करायचं पहा, साइन ऑफ कॉस ऑफ ई रेस टू एक्स, राईट. तर dy भागिले dx. आता पहा, साइन एफ ऑफ एक्सची डेरिव्हेटिव्ह काय ते माहिती आहे का तुम्हाला, कॉस एफ ऑफ एक्स. एफ ऑफ एक्स म्हणजेच कोण आहे, एवढी टर्म म्हणजे एफ ऑफ एक्स आहे. तर त्याची डेरिव्हेटिव्ह कशाची काढायची नाही, तर एफ ऑफ एक्सची म्हणजे कॉस ई रेस टू एक्सची डेरिव्हेटिव्ह काढायची. काय करायची, कॉस ई रेस टू एक्सची डेरिव्हेटिव्ह काढायची. तर पहा, मी तुम्हाला काही प्रॉब्लेम दिलं होतं, ते प्रॉब्लेम जर तुम्हाला जमले तर हे येऊन जाते, किंवा सिम्पली आहे. तर dy भागिले dx. आता पहा काय, कॉस ऑफ कॉस ई रेस टू एक्स ॲज इट इज ठेवायचं, आपण काहीच करायचं नाही, हो का. नंतर पहा, आता डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्सची काय येते, आता गुणाकाराचं चिन्ह आहे मध्ये. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्सची काय येते, मायनस साइन एक्स. इथं गुणिले आहे, परंतु आपण ब्रॅकेट करू. तर मायनस साइन एक्स येते. परत मायनस साइन एक्स येते, मग इथे साइन एक्स लिहायचं काय नाही, तर म्हणजे जे एफ ऑफ एक्स आहे तोच लिहायचं. परत याच्याच गुणाकारामध्ये डेरिव्हेटिव्ह कशाची येईल, मग एफ ऑफ एक्सची म्हणजेच ई रेस टू एक्सची डेरिव्हेटिव्ह येईल. तर dy भागिले dx काय असेल मग, कॉस ऑफ कॉस ई रेस टू एक्स इंटू. आता पहा, ई रेस टू एक्सची डेरिव्हेटिव्ह काय येते, ई रेस टू एक्सच येते, राईट. मायनस साइन ऑफ ई रेस टू एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू एक्सची काय येते, ई रेस टू एफ सी एक्स. परत एक्सची डेरिव्हेटिव्ह काय येते, 1 येते, त्यामुळे लिहायची गरज नाही.
तर पहा आपण मोठे झालो आहोत त्यामुळं आपण ॲडजस्टमेंट करायला शिकूत आपण. तर मायनस समोर घेऊ, प्रत्येक टर्म येते काय गुणाकारात. हे एक टर्म आहे, ही एक टर्म आहे, ही एक टर्म आहे, प्रत्येक टर्म गुणाकारात आहे त्यामुळं ही मायनस समोर घेतले आपण. गुणाकारात असल्यानं काय नाही कुठे घेतल्यानं मायनस. तर आपण कमी कमी याच्यानुसार घेऊता. तर मायनस आपण e⁻x अगोदर लिहूता, नंतर लिहू साइन ऑफ e⁻x, नंतर लिहू गुणाकाराच्या चिन्हामध्ये cos e⁻x लिहूत. राईट. सिम्पली असं जरी ठेवलं तर उत्तर तुमचं चुकणार नाही. तर असं लिहिल्यावर काय थोडं सिस्टमॅटिक वाटते, थोडी चांगली पद्धत लागते आपल्याला लिहिण्याची. तर हे झालं किती सिंपल आहे पहा बरं. तर पहा नंतर एक देतो लास्ट शेवटचा आणि मी इथं थांबतो. प्रत्येक व्हिडिओमध्ये 2च फंक्शन घेऊया, 2 ते 3 फंक्शन म्हणजे आपल्याला सोपं जाते. नंतर गाडी खूप फास्ट पळते पहा. एवढे व्हिडिओ जर आपण चांगले केलं तर खूप चांगलं जाईल तुम्हाला शिकायला पण. तर आहे बा कॉस म्हणजे तुम्हाला आता थोडं अवघड वाटलं, अवघड आणि थोडं सोप्यावर जात म्हणजे अरे बाबा हे काय सोपं होते म्हणता तुम्ही. तर काय cos√x घेऊत आपण. सोपं आहे पहा, तुम्ही पॉज करून करू शकता, नंतर बघू शकता. खूप चांगलं वाटते आणि म्हणजे शिकायला. तर dy/dx काय करायचं आपण cos√x लिहायचं. राईट. परत डेरिव्हेटिव्ह आता cos a काय आहे याच्यासाठी f(x) आहे. cos f(x) डेरिव्हेटिव्ह काय ते मायनस साइन f(x) म्हणजेच √x. परत डेरिव्हेटिव्ह कशाचे असेल √x असेल. तर dy/dx आता पहा मायनस साइन ऑफ √x ला मायनस साइन ऑफ √x. आता पहा √x ची डेरिव्हेटिव्ह काय आहे ते 1/2√f(x) म्हणजे f(x) ची √f(x) ची डेरिव्हेटिव्ह काय ते 1/2√f(x). f(x) म्हणजे कोण आहे x आहे. परत डेरिव्हेटिव्ह ऑफ f(x) म्हणजे x चीच. तर dy/dx. आता पहा गुणाकारात x ची डेरिव्हेटिव्ह काय ते परत 1 येते, लिहायची गरज नाही. त्यामुळं मायनसला मायनस मायनस साइन ऑफ √x गुणाकारात आहे. या सर्व टर्मला वरचे 1 नंतर काही फरक पडत नाही भागिले 2√x. सिम्पली असं जरी ठेवलं तर आपल्याला काय हरकत नाही बरं का. पहा किती सोपं आहे. पहा मी तुमच्या डोक्याला एक ताण देत आहे, म्हणजे तुम्हाला एक्स्ट्रा काम म्हणजे पेक्षा तुमच्याच फायद्यासाठी ही काही गणित दिले आहेत. याला पॉज करून लिहून घ्या, करून पहा. खूप सोपे आहेत. करून पहा तुम्ही 100% जमून जातील. आणि महत्त्वाचं एवढंच म्हणजे की प्रत्येक व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत जा, म्हणजे तुम्हाला काय अडथळा येणार नाही. मधूनच पाहत गेलं ठुचक्या मारलं की तेवढं जमत नाही हो का. काय करायचं तर सर्व व्हिडिओ पूर्ण पाहत जायचं आणि पहिलं व्हिडिओ पाहिल्याशिवाय दुसऱ्या व्हिडिओला हातच लावायचं नाही, नाहीतर काहीच ढेकळं बी समजणार. हे गणित आहे हो का. अशा प्रकारे चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.